अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मणिरीव तमसारासी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहर धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदैव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यान्यासो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शला ते पाय माझे भाळ्यासो, ज्या हस्ते गिरिवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। पैल आला राम रावणासी सांगती, काय निदसुरा निजलाशी भूपती। पैल आला राम रावणाशी सांगती, काय निदसुरा निजलाशी भूपती। अवघे लंके माझी झाले रामाचे दूत, व्यापिले सर्वत्र बाहेरी भितरी आत। अवघे लंके माझी झाले रामाचे दूत, व्यापिले सर्वत्र बाहेरी भितरी आत। पैलाला राम रावणाशी सांगती, काय निदसुरा निजलासी भूपती। पैलाला राम रावणाशी सांगती, काय निदसुरा निजलासी भूपती। अवघे अंगलग तुझे वधियले वीर, होई शरणागत किंवा युद्धासी सादर। अवघे अंगलग तुझे वधियले वीर, होई शरणागत किंवा युद्धासी सादर। पैल आला राम रावणासी सांगती, काय निदसुरा निजलासी भूपती। पैल आला राम
रावणासी सांगती काय निध सुरा निजलासी भूपती तुका मने एक्या भावे रामाशी भेटी करुणी घे आता या संबंधेसी तुटी तुका मने एक्या भावे रामाशी भेटी करुण घे आता या संबंधेसी तुटी पैल आला राम रावणासी सांगती पैल आला राम रावणासी सांगती काय निध सुरा निजलासी भूपती काय निध सुरा निजलासी भूपती राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग ओवी 100 ते 125. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजे चंडवाते ही न मोडे ते गगनाची की पुढे वांचोनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे तेवी जानने आजे आकळिले ते जानवले पणेची उमानले मगने नवे चितया मनतिले अक्षर सजे मनोनी वेदविद नर म्हणती जया ते अक्षर जे प्रकृतीसी परमात्मा स्वरूप आणि विषयांचे विष उलटोनी जे सर्वेंद्रिया प्रायचित्त देवुनी आहाती देव देहाची या बैसुनी झाडा तळी आणि विषयांचे विष ओलंडोनी जे सर्व इंद्रिया प्रायचित्त देवुनी आहाती देहाची या बैसुनी झाडा तळी ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहात निष्कामास्या अभिप्रेत सर्वदा जे जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची सांकडी निष्ठुर होनी बापुडी इंद्रिये करीती ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाची येथडिये वेद चुबुकळिले ठेले येते पुरुष होते जे या परिलया जाती परिपार्था हेची स्थिती एक वेळ सांगो तेत अर्जुने म्हणितले स्वामी हेची मनावया होत पामी तव सहजे कृपा केली मी तरी बोली जो काम परी बोलावे ते अति सोहापे ते मनितले त्रिभुवन दीपे तुझ काय नेनो संक्षेपे सांगे नाईक परी बोलावे ते अति सोहोपे
ते मनितले त्रिभुवन दीपे तुझ काय नेनो संक्षेपे सांगेन ऐक तरी मना या बाहेरीलीकडे ययाची सावी आसवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्व द्वारी कवाडे कळासते तरी सहजे मन कोंडले हृदयाची असेल उगले जैसे कर चरणी मोडले परिवरून सांडी तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणांचा प्रणवूची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धग्नीवरी तेत आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारण बळे जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी तववरी तो समीरू निराळी की जे स्थिरो मग लग्नी जेवी ओंकारो बिंबीच विलसे तैसे ओम हे स्मरो स्वरे आणि तेथेची प्राणुपुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे मनोनी प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत शांता मनोनी प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत शांता या परी तेजी देहाते तो त्रिशुद्धी पावी माते जया पावन या परोते अनिक पावनी नाही ते तर अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हानायशे जाये नाही स्मरण मग होये काय सयावरी अंती इंद्रिया अनुघडू पडलिया जीविताचे सुख बुडालिया आतु बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे ते वेळी बैसावेची कवने मग कवन निरोधी करणे तेत काह्याचे निअंत करणे प्रणव स्मरावा तरी अगाईशिया हो ध्वनी झने थारा देसी गामनी पय नित्य सेविला मी निदानी सेवको होयम जे विषयासी तिळांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाऊनी माते हृदयी सुनी भोगिताते परी भोगित या रानुका भेटणे नाही क्षुदादिका तेत चक्षुरादीरका कवन पाडू ऐसे निरंतर एक वटले जे अंतकरणी मजसी लिगटले मिची होनी आटले उपाशिते ऐसे निरंतर एक वटले जे अंतकरणी मजसी लिघटले मिची होनी आटले उपाशिते ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 42व्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। आला ऐकोनी रघुनंदन भये भयभीत दशानन प्रधान सेनाती उद्विग्न लंका जन सकंपित पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुक काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाईशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुप्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुली आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन अवधारे जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 42व्या अध्यायाच्या सेवेला सुरुवात करणे अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून गुरूंना वंदन करून मात्या पित्याशी प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। भगवान परमात्मा ससैन्य लंकेच्या तीराला पोहोचले। ही बातमी राजा रावणाला पोहोचली। आला ऐकोनी रघुनंदन रामरया लंकेच्या तीराला पोहोचले। ही बातमी ऐकली भये भयभीत दशानन भीतीनं तोंडाचा राजा रावण घाबरून गेला। प्रधान सेना अति उद्विग्न प्रधान मंडळी सेनापती मंडळी जे चतुरंग दळ सेना आहे रथदळ असेल हत्ती दळ असेल घोडदळ असेल पायदळ असेल अति उद्विग्न झाले। आणि लंकेतली सगळी राक्षस मंडळी थरथर कापू लागली। चाकाटला रावण तव भेरी लावणी निशान सोयी आला रघुनंदन वानर सैन्य संभारी। राजा रावण आश्चर्यचकित करत होता आश्चर्यचकित झाला होता नवल करत होता। एवढ्यामध्येच पताका फडकत भेरी लावून वाद्य वाजत वानर सैन्याच्या समवेत रामराया आलेला राजा रावणाला चाहूल लागली। शंख भेरी टाळ घोळ कहाळा वाजती चिन कहाळ ढोल पटह मांदळ ध्वनी आगला बुरुंगे। आणि लंकेमध्ये रामरायाचं आगमन होत असताना शंख भेरी टाळ कोहळा चिन कहाळा मोठमोठे ढोल अशा प्रकारची वाद्ये वाजू लागली। धड धडे विख्यात वाही निशाणा लागली एक घाई वीरानी वाजती दोही वाही गिडबिड ठाई गरजते। आणि त्यावेळेस सगळीकडे धडाधड धडाधड आवाज येऊ लागलेला आहे। निशाणांची एकच गडबड झालेली आहे।
दोन्ही बाजूनी वीरानी बाजू लागलेली आहेत. ठाई ठाई सगळी गडबड दिसत आहे. ऐसा वाजंत्र्याचा गजर घेऊनी कपिकुळ संभार. लंके आला श्री रघुवीर केला भुभुकार वानरी. असं वाद्यांच्या गजरामध्ये पुढे वाजंत्री वाद्य वाजवत आहेत. वाद्यांचा गजर होत आहे. बरोबर वानर सैन्य घेऊन लंकेला रामरया आलेला आहे. आणि सर्व वानर मंडळी जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम भुभुकार करू लागलेले. देखो नि श्रीरामाचा यावा कल्पांत रावणाच्या जीवा. कायसा प्रधानांचा किवा दुःख कालवा राक्षसां. रामरयाचं आगमन राजा रावणानं पाहिलं आणि राजा रावणाच्या जीवाला धुक लागली. या रामरयाच्या पुरुषार्थापुढं प्रतापापुढं आपल्या प्रधानांचा काय पाड आहे राजा रावण विचार करू लागला. आता दुःखाचा डोंगर राक्षस कुळावरती घसरला. कोसळला असा विचार राजा रावणाच्या मनामध्ये कालवा कलव होऊन सुरू झाला. श्रीराम आला वानर भारी अति आकांत लंकापुरी. शंक करीती घरोघरी नर नारी कळकळती. राम राणा वानराच्या सैन्यासह राक्षस कुळ म्हणजे दुष्ट चंडाळ पापिष्टांचा नायनाट्य करण्यासाठी, माऊली सीता जानकीची सोडवणूक करण्यासाठी लंकेच्या तीराला पोहोचला. आणि लंकेमध्ये आकांत सुरू झाला. घरोघरी स्त्री पुरुष कळकळ कळकर करू लागले. काही नाही तर बोंब ठोकलेले. वानर दळ देखो निगाडे एक चाले का पुढे. एक एका मागे दडे कोणीकडे दडावे. वानर दळ देखो निगाडे एक चाले एका पुढे. एक एका मागे दडे कोणीकडे दडावे. वीर शूर धीर चलाक वानर दळ राक्षसांनी पाहिलं आणि काही जण एकाच्या पुढे एक आपली सुटका करून घेण्यासाठी, निष्ठून जाण्यासाठी प्रयत्न करून एकाच्या पुढे एक चालू लागले. काही एकाच्या मागे एक दडू लागले. कोणीकडे पळावं, कोणीकडे दडावं, कसा जीव वाचवावा, आता आपलं कसं संरक्षण करावं, कोण आपला पाठीराखा आता हे कोणीच नाही अशी राक्षसांची अवस्था झाली. पळावया वाट नाही पुढे वानरी बळकाविले हुडे. रावणाचे कर्म पुढे मरण रोखडे सर्वासी. आता पळून जायला म्हटलं तर पुढे रस्ता तर पाहिजे ना, वाटच नाही. लंकेचं त्रिकूट सोडलं तर भोवताली सगळा समुद्र आहे. आणि वानरांनी जिकडून दरवाजा आहे, बुरुज आहे, वेश आहे, ते सर्व आपल्या ताब्यात घेतलेले आहे, बळकावलेले आहे. रावणाचं वागणं चांगलं नाही. राजा रावण कपटी आहे. राजा रावणाचं कर्म फार वाईट आहे. म्हणून सर्व राक्षस कुळाला मरण आलं बर का. अशा प्रकारे राक्षस मंडळी घाबरून विचार करू लागली. रावण अपराधासाठी
मरती राक्षसांच्या कोटी, घरोघरी बोंब उठी, वानर दृष्टी देखोनी. आता गुन्हा केला रावणानं, चूक राजा रावणाची, पण आता सगळ्यांच्या जीवावर बेतलं. अनेक प्रकारची राक्षस यात मरतील म्हणून घरोघरी सगळीकडे बोंब सुरू झालेली आहे. आणि लंकेमध्ये जिकडं तिकडं वानर दिसू लागलेली आहेत. पाप बुद्धी लंका नाता, चोरोनी श्रीरामाची कांता, करविले लंकेच्या घाता, उपाव आता चालेना. राजा रावणाची बुद्धी गचाळ आहे, अशुद्ध आहे, त्यालाच आपण पाप बुद्धी म्हणतो. त्यानं कपट करून श्रीरामाची अर्धांगिनी सीता माता चोरून आणली आणि आता अख्ख्या लंकेचाच नाश होऊ पाहतोय. लंकेतल्या राक्षस कुळाचं निर्दळन करण्यासाठीच रामरयाचं आगमन झालेलं आहे. आता काही उपाय चालणार नाही अशी अवस्था लंकेतल्या राक्षस मंडळीची झालेली आहे. पूर्वी सुचवी विभीषण, सीता देव निरिघावे शरण, पापी नायके आपण आले मरण राक्षसां. ते सगळेच विचार करून पूर्वीची आठवण लक्षात घेऊन बोलू लागले. विभीषण सांगत होता म्हणले, रामाची सीता राजा रावणा रामरायाला परत अर्पण कर, रामरायाला शरण जा, रामराया तुला माफ करतील आणि आपलं कुळ याचं बचाव होईल, कल्याण होईल, हित होईल. पण ऐकेल तो राजा रावण कसला, आणि त्यात राजा रावण पापी म्हणले, कुकर्मी. आणि त्या राजा रावणाच्या कुकर्मामुळं राक्षसांना आता रोखडं मरण आलं. अशा प्रकारे राजा रावणाचा धिक्कार राजा रावणाच्या लंकेतली राक्षस करू लागली. आला देखोनी रघुनंदन, अतिक्षोभला दशानन, पाचारोनिया प्रधान बोले आपण तयासी. रामरया वानर सैन्यासह लंकेला आलेले आहे. हे स्वतः राजा रावणानं पाहिलं. राजा रावण अतिशय रागावला. प्रधानांना पाचारण केलं आणि प्रधान मंडळींना राजा रावण जे बोलू लागला ते ऐका. घेऊन या वानर सैन्य, लंके आला रघुनंदन, तरी तुम्हासी नाही ज्ञान, मध्ये मैथून विषयांद. सैन्यासह सर्व लवाजम्यासह राम लंकेला आला. अरे बाबा ओ, 400 कोसाचा समुद्र आहे, यायला मार्ग नाही, रस्ता नाही, वाट नाही. त्या 400 कोसाच्या समुद्रावरती सेतू बांधून राम लंकेला पोहोचला. याची कोणाला सुद्धा खबर नाही, याची कोणाला सुद्धा माहिती नाही. अरे तुम्ही करताय काय? तुम्हाला काही अक्कल आहे का? आपला वैरी रघुनंदन लंकेला येईपर्यंत तुम्ही गापीला आहात. तुम्ही विषय अधुंद झालेला आहे. विषयाच्या मदान उन्मत्त झालेलं आहे. तुम्हाला बाकीचं काही पडलेलं नाही. आपण आपली लेकरं बाळ, आपला संसार, आपलं घरदार, आपली गुरं ढोरं, आपली शेती भाडी
या सगळ्यामध्ये तुम्ही गुंतलेले आहे. अरे पण आता किती अवघड होऊन बसलेले आणि राम लंकेला येऊन पोचेपर्यंत एवढे तुम्ही गाफील राहिलेले आहे. तुम्ही किती प्रपंचामध्ये गुरफटलेले आहे असं राजा रावण प्रधान मंडळीला बोलू लागलेले. श्रीराम येवोनी सपरिवारी वानर ठाकिले उरावरी तुम्ही सुसुप्तीत स्त्रिया जानवरी विषय संचारी विषयांद. अरे माणसाला झोप असावी, विश्रांती माणसाला गरजेची आहे, आवश्यक आहे, घेतलीच पाहिजे. अरे पण किती झोपलं पाहिजे? तुम्ही एवढे विषयांत झाला की सांगता सोय नाही. राजा रावण बोलू लागला. रामरया सैन्य संभार बरोबर घेऊन लंकेमध्ये पोचला. वानर सगळी आता आपल्या उरावर उड्या मारू लागली. अरे तुम्ही कसल्या झोपेत आहे? एवढी कसली तुम्हाला गाढ झोप लागलेली आहे? काळ झोप लागली काय तुम्हाला? नेमकं काय झालेलं आहे? अरे त्या स्त्रियांच्या मांडीवर डोकं ठेवून विषयाचं सुख आनंदानं भोगत तुम्ही निवांत गाढ गाढ झोपलेले. विषयानं तुम्ही विषयांत झालेले. समोर काय चाललेलं आहे? समोर कोण आहे? आपण काय करतोय? आपलं काय चाललेलं आहे? करतोय ते योग्य आहे का? समाज आपल्याला नावं ठेवेल, थुतू करेल आणि अशा काही घटना आपल्या जीवावर बेततील. आपल्याला ही जग दुनिया सोडून जावी लागेल याचं भान नाही तुम्हाला. अरे झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही. कारण त्यानं सोंग घेतलेला असतं, तो उठतच नाही. असली कसली तुम्हाला गाढ झोप लागलेली आहे. आणि ही का झोप बरी नव्हे असं राजा रावण बोलू लागलेले आहे. सह लक्ष्मण वानर भारी श्रीराम आला लंकेवरी तुम्ही विषयांद निदसुरी आदळे वैरी तुम्ही निनाम. स लक्ष्मण वानर भारी श्रीराम आला लंकेवरी तुम्ही विषयांद निदसुरी आदळे वैरी तुम्ही निनाम. अरे वैरी आपल्या छताडावर येऊन बसला तरी तुम्हाला काय कळे ना? तुम्ही विषयामध्ये मातलेला आहात. मातला बोकड भलत्यावरी धावे न म्हणे आपपर अशी तुमची अवस्था झालेली आहे. असलं कसलं तुम्ही झोप गेलेलं आहे? कसली तुम्हाला झोप लागलेली आहे? रावण म्हणतो अरे विषय सुखाचा उपभोग घ्यावा, पण किती घ्यावा, कसा घ्यावा, कधी घ्यावा याला सुद्धा काही मर्यादा आहेत. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर भौसाल. फार अवघड आहे रे बाबा. वैरी आपल्या मानगुटीवर येऊन बसेपर्यंत, छताडावर नाचेपर्यंत तुम्ही झोपत असाल तर काही उपयोगाचं नाही असं राजा रावण बोलू लागला. मध्य मैथुनी तत्पर
नाही जवळी हेर चार, वैरिये घेतले घर, तुम्ही पामर ते नेना. अरे कोण दारू पित नाही? सगळं जग दारू पित. कोण विषयामध्ये रममान होत नाही? सगळं जग होत. अरे पण तुम्ही मध्य धुंद अवस्थेमध्ये विषय भोगता. कुणी आपल्याजवळ हेर ठेवत नाही, जासूद ठेवत नाही. वैरी आपल्या घरामध्ये शिरला, वैर्यानं आपलं घर काबीज केलं, तरी तुमच्यासारख्या हलकटाला कळेना काही तुम्हाला पामर म्हणावं, काय म्हणावं. असं राजा रावण बोलू लागला. पंचविषय पंचभूत तुम्हासी लागले निश्चित, लंके आला श्री रघुनाथ तुम्ही सभ्रांत नेनाची. जे 5 विषय आहेत, शब्द रूप रस गंध आणि स्पर्श, या 5 विषयानं तुम्हाला वेढ केलेले आहे. 5 महाभूत आहेत, आप तेज पृथ्वी वायू आणि आकाश, यांनी तुम्हाला झपाटलेले आहे. एकदम तुम्हाला 5 भूत लागलीत वाटतं. अरे काय तुमची अवस्था. लंकेला राजा रामरया आला, तुम्हाला कुणालाच माहित नाही तो कसा आला, कधी पूल बांधायला चालू केला, पूल कधी पूर्ण झाला, सेतुबंधन कधी झालं. सगळी वानर मंडळी घेऊन त्या सेतूवरून रामरया लंकेला पोहोचला. तुम्ही नुसत्या झोपा काढताय म्हणले. तुम्हाला उन्हाळा कळला नाही, पावसाळा कळला नाही, हिवाळा कळला नाही. त्रिकाळ तुम्ही नुसतं खाताय, पिताय, आईश करताय, झोपताय. अशा प्रकारे राजा रावण बोलू लागला. पूर्वील तुमचा बळीवार, मनाबा पुढे ते वानर, वनचर पाले खाईर आम्हा समोर केवी येते. पूर्वी लय तुम्ही गप्पा हाणत होता रे म्हणले, लय थापा मारत होता, काय तुमचा मोठेपणा सांगत होता. ती वानर जी पालं खातात, जी वनात राहतात, ती आमच्या सारख्या राक्षसासमोर यायची. त्यांची काय विषाद आहे, काही टाप आहे, काही धाडस आहे असं म्हणत होता ना. मग आता सगळीच वानर लंकेत आली ना, आता इथं नाचायला लागली. सगळी बुरोज त्यांनी काबीज केले. अशा प्रकारे राजा रावण प्रधान मंडळींना बोलतो. तेची वानर महावीर सेतू बांधोनी समग्र, लंके आले अति दुर्धर देती भुभुकार श्रीरामे. तीच सगळी वानर मंडळी जे महावीर आहेत त्यांनी सेतू बांधला. सगळी वानर मंडळी लंकेला आली. लंकेमध्ये येऊन रामनामाचा भुभुकार करू लागली. काळ कृतांत दशानन त्या ते करुणी तृणा समान, सेतू बांधोनी वानर गण युद्ध दारुण करू आले. अरे ज्या राजा रावणाला 10 तोंडाच्या कळीकाळ सुद्धा घाबरतो असा भयानक असणारा परम पुरुषार्थी असा राजा रावण, पण त्याला सुद्धा या वानराने माती मोल केलं. समुद्रावरती सेतू बांधला आणि या एवढ्या मोठ्या राजा रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी सगळे वानर मंडळी, रामरया, लक्ष्मण दादा, अवघे जण सगळे लंकेला आले. हे तुम्हाला माहिती सुद्धा झालं नाही. राजा रावण बोलू लागला. उपेक्षोनी वीर समस्त, मजची लक्षणी निश्चित,
वानर युद्धासी उद्यत अति समर्थ रण योद्धे. वानर कसे आहेत तर रणांगण गाजवणारे आहेत. वानर कसे आहेत तर रामसेवा करणारी, रामकार्यामध्ये कधी कामचुकारपणा न करणारी, ज्याला समर्थ म्हणतात अशी समर्थ वानर सेना आहे. अहो त्यांनी बाकीच्या वीराचं सोडाच म्हणजे त्यांनी लक्ष कुणाला केलेलं आहे तर मला केलेलं आहे, म्हणजेच राजा रावणाला केलेलं आहे. सगळे माझ्यावर टपलेले आहेत. अशा प्रकारे राजा रावण प्रधान मंडळीला बोलू लागलेला आहे. रोकडे मांडले असे रण तुम्ही करिता कपी हेळन, अवश्य तुमचा घेतील प्राण कपी विचक्षण रण योद्धे. आता युद्ध करण्यासाठी सगळी वानर सेना लंकेमध्ये पोहोचलेली आहे. आणि तुम्ही काय करता म्हणले. त्या असणाऱ्या वानरांची तुम्ही राक्षस मंडळी निंदा करता, त्यांना कमी लेखता, खेळणा करता. अरे पण तीच वानर मंडळी तुम्हा राक्षस मंडळींचा प्राण घेतील, कारण ते वानर विचक्षण आहेत, रणयोद्धे आहेत, परम पुरुषार्थी आहेत आणि स्वामी कार्याला वाहून घेतलेले आहेत. तुमची या असावधानता लंके येणे श्री रघुनाथा. तुमची या असावधानता लंके येणे श्री रघुनाथा. वानरी सेतू बंधनता नेनो सर्वता ती गर्वे. तुम्ही बेसावध राहिला हेच एक कारण आहे म्हणजे, म्हणून रामरया लंकेला आला. वानरांनी म्हणून सेतू बांधला. तुम्ही जर नीट जागा राहिला असता, सावध राहिला असता तर आपण सेतू बंधनामध्येच अडथळा आणला असता. पण तुम्ही गर्वानं फुगला आणि त्या गर्वानं मदन उन्मत झाल्यामुळे तुम्हाला काहीच कळलं नाही. त्या गर्वाचा मद तुम्हाला चढला, नशा चढली. त्या नशेमध्ये तुम्ही बेभान झाला आणि तुम्हाला भलं काय, बुरं काय, चांगलं काय, वाईट काय काहीच कळालं नाही. आणि एवढ्यामध्ये रामरयाने आपली गाफिलता पाहिली, कार्य साधलं. 400 कोसाच्या समुद्रावर सेतुबंधन केलं आणि सर्व वानर मंडळीसह ससैन्य रामरया लंकेला पोहोचले. असं राजा रावण बोलू लागला. वानर वीर सोयी समस्त कडकडाटे सेतू बांधित. ते तुम्ही निना गर्वोन्मत मध्याभिभूत श्रीकामी. अरे तुम्हाला एवढं काय म्हणले, बायकोच्या अधीन गेलाय म्हणले. जगाला बायका आवडतात का तुम्हालाच आवडतात? जग दारू पितय का तुम्हीच दारू पितय? अरे किती प्यावी, किती आहारी जावं याची अक्कल पाहिजे ना म्हणले. अरे मोठमोठे पर्वत वानर आणत होती, धडाधड धडाधड समुद्रामध्ये टाकत होती. आवाज निघत होता, कडकडाट होत होता. एवढा आवाज सुद्धा तुमच्या कानात शिरला नाही. तुम्हाला काही दचका वगैरे भरला नाही. कसा भरेल म्हणले? तुम्ही नशेत होता. तुम्ही बायको जवळ आपलं रती सुख भोगत होता आणि त्यामुळं श्रीकामानं, दारूच्या नशेनं, गर्वानं तुमची अशी अवस्था झालेली आहे. धन उन्मत, मद उन्मत, श्रीकामे काम उन्मत, गर्व उन्मत, बळ उन्मत, पंच उन्मत तुम्ही सर्व. अरे तुम्हाला अनेक प्रकारचा असणारा मद चढला होता, म्हणजे नशा चढली होती. तुम्हाला धनाचा गर्व होता.
त्या धनाच्या असणाऱ्या गर्वानं तुम्ही उन्मत्त झाला होता. श्रीकामाची आसक्ती होती, त्यामुळं तुमचा कामांध वासनेनं जीव बरबटला होता. तुमच्या अंगामध्ये बळाचा गर्व होता आणि त्या गर्वानं तुम्ही माजला होता. मग धन उन्मत्त झाला होता, काम उन्मत्त झाला होता, बळ उन्मत्त झाला होता, गर्वानं फुगला होता. अशा प्रकारचे तुम्हा सर्व राक्षसांचे जे आता हाल होणार आहेत त्याचं कारण पंचमदामध्ये तुम्ही उन्मत्त झाला होता. असं राजा रावण बोलतो. पंचोन्मत्त उन्मत्त पूर्ण चोर हेर पाठविले कोण. माझ्या कार्याची आठवण तुम्हासी विस्मरण उन्मादे. अरे आपले हेर काय करत होते, आपले बातमीदार काय करत होते, आपली एवढी जासूद मंडळी आहे, ती नेमकं काय झोपा काढत होती का? मी प्रत्येकाला कामगिरी दिलेली त्या कार्याची आठवण कुणालाच नव्हती का? तुम्ही सगळे या मगर मस्तीमध्ये एवढे बेभान झाला होता, एवढे माजला होता, तुम्हाला सांगितलेल्या कार्याची सुद्धा आठवण नाही. अशा प्रकारे राजा रावण बोलत होता. सर्वदा रायाचे हित विचारी या लागी त्यासी म्हणजे मंत्री. ते कार्य नाही तुम्हा माझारी विषय संचारी विषयाचे. अरे तुम्ही विषयामध्ये गुरफटलेले आहे. तुम्हाला मंत्री सेनापती प्रधान कशासाठी म्हणतात? जो राजाचं हित पाहतो, राजाच्या सेवा कार्यासाठी आपलं जीवित वेचतो. नाही रे, हे कार्य करण्याची हिम्मतच तुमच्यात नाही म्हणले. हे कार्य करण्याची जिद्द तुमच्यात नाही, हे कार्य करण्याची तुमच्यात आवड नाही. तुम्ही फक्त विषयाच्या अधीन गेलेला जीव आहात. राजा रावण बोलू लागलेला आहे. सकळ कार्य प्रधान हाती ऐसी अनादी राजनीती. तुम्ही माझे विश्वासघाती ठकिले निश्चिती निज स्वार्था. अरे पूर्वीची पद्धत होती, प्रधान सेनापती मंडळींनी राजाचं सगळं काम उरकून टाकायचं असतं. सर्व अधिकार प्रधान सेनापतीला दिलेले असतात. अशी राजनीती आहे. पण तुम्ही कसले माझे प्रधान, कसले सेनापती? अरे विश्वासानं मी तुमच्या खांद्यावर मान टेकवली, पण तुम्ही विश्वासानं केसानं माझा गळा कापला. तुम्ही विश्वासघात केला. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सुखासाठी मला तुम्ही फसवलं बर का? म्हणून आज ही वेळ आली. राजा रावण बोलू लागला. तुम्हास मज विश्वासता तुम्ही पेटले ती माझ्या घाता. लंके आणिले श्री रघुनाथा कुळक्षयार्था समूळी. मी तुमच्यावर विश्वास टाकला. अरे पण भरोशाच्या म्हशीला टोनगा म्हटल्यासारखं तुम्ही माझा विश्वासघात केला. मी तुम्हाला आपलं समजतोय, पण तुम्ही आपलं नाही रे म्हणले. तुम्ही माझ्यासाठी वैरी आहे, वैरी. अरे माझ्या वैर्याला लंकेमध्ये येऊ दिलं कशासाठी? मला ठार मारण्यासाठी. राम लंकेला आलाच कसा? त्यानं सेतुबंधन केलंच कसं? आणि हित आल्यानंतर तो काय आता कुणाच्या पाया पडत बसणार आहे?
त्याचं कार्य तो उरकून घेतल्याशिवाय सोडणार नाही. कुळाचा कुळक्षय होईल. सगळं राक्षस कुळ आता निर्दळन होईल असं राजा रावण प्रधान सेनापतीला बोलू लागला. बिभीषण माझा धर्ममूर्ती, तो बोलिला सत्य युक्ती. प्रधान तुझे विश्वासघाती, हेही प्रचिती मज आली. बिभीषणानं मला सांगितलं होतं म्हणले, कारण बिभीषण माझा पाठचा भाऊ होता. त्याला माझी दयामाया वाटत होती, कीव वाटत होती, कणव येत होती, म्हणून त्याने सांगितलं होतं, राजा या प्रधानावर तू विश्वास ठेवू नको. बिभीषण खरं बोलला होता. बिभीषण माझी धर्माची मूर्ती आहे. बिभीषण चांगलं वागत होता, चांगलं बोलत होता, खरं बोलत होता, आपल्या हिताचं बोलत होता. पण मी त्या बिभीषणाच्या बोलण्याकडे, माझ्या बंधू राजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तुमच्यावर विश्वास ठेवला, सर्व कारभार तुमच्यावर टाकला. आणि तुम्ही काय केलं? घाण केली, सगळी घाण. अरे घाण करून नुसतं राहिला नाही म्हणले, सगळ्या कुळाचा क्षय करण्याची ही जी अवस्था आता आलेली आहे, ही वेळ आलेली आहे, ही वेळ तुम्ही आणलेली आहे. बिभीषण सांगत होता, राजा रावणा कोणी कुणाचं नसतंय. हे प्रधान नुसते मोठे मोठे बोलतात, गप्पा हाणतात. तुझा एक दिवस ते विश्वासघात करतील. तसंच केलं रे तुम्ही म्हणले. माझ्या भावानं सांगितलं पण मी ऐकलं नाही. माझा बिभीषण खरं बोलला, माझ्या हिताचं बोलला, माझ्या कल्याणाचं बोलला, माझं बरं व्हावं असं त्याला वाटत होतं म्हणून बोलला. पण मी काय केलं? राजा रावण बोलू लागला, तुमच्या वचना विश्वासोन सखा दौडीला बिभीषण. अंगी आदळला रघुनंदन, कपटी प्रधान मज माझे. तुमच्यावर मी विश्वास ठेवला रे, तुमच्यावर भरोसा टाकला, आणि सख्या भावाला मी हाकलून दिलं, लाता घातल्या. म्हणूनच माझ्यावर आता एवढं मोठं विघ्न आलं. स्वतः रामरया आता इथं लंकेत पोहोचला, सगळं सैन्य घेऊन आला, रणकंदन करण्यासाठी आला, राक्षस कुळाचा नाश करण्यासाठी, ह्या राजा रावणाला मारण्यासाठी आला. अरे तुम्ही किती कपटी प्रधान आहे. माझे प्रधान आहे का कुणाचे प्रधान आहे तुम्ही? माझ्या दरबारामध्ये काम करता आणि माझ्याबद्दलच मनामध्ये कपट हेतू धारण करता. चांगल्या सदबुद्धीयुक्त माझ्या भावाला मी तुमच्या भरोशावर हाकलून दिलं. तुमच्या वल्गना ऐकून मी माझ्या भावाशी वाईट वागलो. राजा रावण बोलू लागला, लंके आला रघुनंदन, सकोप रावणाचे वदन. ऐकोनी सेना प्रधान लज्जायमान झाले. रामरया लंकेमध्ये आला, ससैन्य आला. राजा रावण रागावलेले. हे सेनेनं प्रधानांनी सगळ्यांनी पाहिलं आणि सगळे लाजले. सगळे खाली मान घालून जमीन टोकरायला लागले. गजरे आला रघुनंदन, अंगी आदळले विघ्न. लज्जायुक्त प्रधान कंपायमान भयभीत. रामरया वाद्यांचा गजर करत लंकेला आला, निशान पताका फडकवत लंकेला आला. आता लंकेमध्ये रामरयाच्या या वानर सेनेच्या रूपानं महामोठा विघ्न येऊन आदळलेलं आहे. हे प्रधान मंडळींना सुद्धा याची खुणगाठ बांधलेली त्यांनी झालेली आहे. आणि ते लाजेनं शर्मेनं
संकोच झालेले आहेत, संकोचित झालेले आहेत आणि भीतीनं भयभीत होऊन तोंड लहान करून खाली मुंडी घालून उभा राहण्याशिवाय दुसरं काही काम आता ते करू शकत नव्हते. आला देखोनी रघुनाथ रावण कोपे झाला कृतांत प्रधान राक्षसी आकांत प्राणावर्त सर्वाशी. रामरया लंकेला आला. राजा रावण एखाद्या काळाप्रमाणे रागावला. प्रधान सेनापती राक्षस सगळ्यांच्या आता प्राणावरती मोठं संकट आलं. जीव जाण्याची वेळ आली. मरणाची मरण घटिका सगळ्यांची जवळ आली. असंच सगळ्या राक्षसांना वाटू लागलं. आदोवदने अवघे शब्द काही न बोलती शब्द तया काळी मेघनाद करी अनुवाद जनकाशी. सगळे खाली मुंडी करून राजा रावणाच्या सभेमध्ये प्रधान मंडळी, सेनापती मंडळी, मोठमोठे शूरवीर राक्षस मंडळी निवांत एक शब्द न काढता उभे राहिलेले आहेत. कोणी काहीच बोलत नाही. कुणाला तोंड वर करून बोलायला सुद्धा हिम्मत नाही. सगळे लाजलेले आहेत, लज्जायमान झालेले आहेत, भयभीत झालेले आहेत, घाबरलेले आहेत. सगळं अंतरंग त्यांचं पिळवटून गेलेलं आहे. एवढ्यामध्ये राजा रावणाचा थोरला मुलगा ज्याचं नाव आहे मेघनाद तो उठलेला आहे आणि राजा रावणाला भर सभेमध्ये काहीतरी बोलू लागलेला आहे. आता हा मेघनाद आपल्या बाबांना, वडिलांना म्हणजेच राजा रावणांना काय बोलणार आहे, तो काय बोलेल याचं चिंतन आपण पुढील भागात सेवेकरता घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादी देवा कृपाळू आजी केशवा. महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हे चिकरितसे विनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकरितसे विनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकरितसे विनवनी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नारसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.